हॅलो फ्रेंड्स, प्रवीण अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रविराज घाटे. आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, दॅट इज पॉप्युलेशन जॉग्राफी. सो पॉप्युलेशन जॉग्राफीमध्ये सर्वात पहिल्यांदा विल बी स्टार्टिंग विथ दी इंडियन सेन्सस. 2011ला जो सेन्सस झालेला इंडियाचा, त्याच्याबद्दल आपण एक इन जनरल माहिती घेणार आहोत. ऑल राईट, ओके. सो सी फ्रेंड, द फर्स्ट थिंग विच एवर कम्स इन टू अवर माइंड, इट इज व्हॉट इज द सेन्सस. सो सेन्ससमध्ये दोन गोष्टी येतात. सगळ्यात पहिल्यांदा वी आर कलेक्टिंग द डेटा, राईट, आणि त्यानंतर वी आर डेसिमिनेटिंग द डेटा. डेफिनेशनमध्ये बघा, यू विल सी सेन्सस इज अ प्रोसेस ऑफ कलेक्टिंग, कंपाइलिंग, ॲनालायझिंग, इव्हॅल्युएटिंग, पब्लिशिंग अँड डेसिमिनेटिंग स्टॅटिस्टिकल डेटा रिगार्डिंग द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री, राईट. आणि त्यानंतर हा कुठकुठला डेटा आपण गोळा करतो आहे. सेकंड पॉईंट, डेमोग्राफिक, social and economic data at a particular date, right. So census काय आहे, we are collecting the data. कुठकुठल्या प्रकारचा डेटा, डेमोग्राफिक डेटा, वय किती आहे, डेन्सिटी किती आहे, एज्युकेशन किती आहे, लिटरसी किती आहे, राईट, ह्या गोष्टी आपण बघतो. सोशल डेटा आणि त्यानंतर इकॉनॉमिक डेटा. इकॉनॉमिक डेटामध्ये काय बघतो आपण, पर कॅपिटा इन्कम किती आहे, एक फॅमिली किती कमावते आहे, शिक्षण काय आहेत, या गोष्टीला आपण बघतो. कुठे काम करतात, ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये काम करतात की नॉन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करतात. ऑल राईट, सो या गोष्टी आपण बघतो. सो दिस वॉज ऑल अबाउट दी डेफिनेशन ऑफ दी सेन्सस. सेन्ससची डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण बेसिक आयडिया आपल्याला असायला हवी. दॅट्स वाय वी आर सेइंग दिस. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन अराइजेस इन टू अवर माइंड इज वाय दिस सेन्सस इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज द नीड ऑफ डुईंग द सेन्सस. सी, सेन्सस इज इट इज द मोस्ट क्रेडिबल डेटा अवेलेबल फॉर दी गव्हर्नमेंट्स. कुठकुठल्या टाइप्स ऑफ गव्हर्नमेंट, देर आर 3 टाइप्स ऑफ द गव्हर्नमेंट्स, राईट. किती टियर्स आहेत आपल्याकडे, वी हॅव द 3 टायर्स. फर्स्ट इज सेंट्रल, देन स्टेट, देन लोकल. ह्या तिन्ही गव्हर्नमेंट्सला डेटा लागतो, राईट. मग तो डेटा कोण प्रोव्हाइड करत आहे, सेन्सस. सेन्सस इज वन ऑफ द सोर्स ऑफ प्रोव्हाइडिंग दोज डेटा. वी हॅव 2 सोर्सेस. एक आहे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आणि दुसरा असतो आपला सेन्सस डेटा. सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससवर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. For the time being, we will be only concentrating on the census only. All right. So it is the most credible data. Second thing, it is a primary data. जो आपल्याला विलेज लेवल, टाउन लेवल, वॉर्ड लेवलसाठी आपल्याकडे असतो. नेक्स्ट, इट प्रोव्हाइड्स अ व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन फॉर द प्लॅनिंग अँड पॉलिसी फॉर्म्युलेशन टू द गव्हर्नमेंट. देन महत्त्वाचं जे पॉलिटिशियन्ससाठी खूप महत्त्वाचं असतं आहे, दॅट इज डिलिमिटेशन अँड द रिझर्वेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सीज, राईट. त्यानंतर मॉनिटरिंग ऑफ द ऑनगोईंग स्कीम्स, मागच्या एका डिकेड्समध्ये आपापले काय चेंजेस झालेले आहेत, हा सगळा परफॉर्मन्स ॲनालिसिस करण्यासाठी वी नीड डेटा. सो आत्ताच नवीन जो आपला सेन्सस आहे 2020चा किंवा 21चा म्हणूया आपण, त्याची तयारी चालू झालेली आहे. हाऊसिंग नंबर देणे चालू केलेला आहे. हाऊसिंग किती हाऊसेस आहेत एकेका वॉर्डमध्ये, एकेका स्टेटमध्ये, हे कॅल्क्युलेशन तयार झालेलं आहे. हे आपण बघू थोड्या वेळाने. ऑल राईट. टू बिगिनिंग विथ, जर आपल्याला हिस्ट्री बघायची असेल सेन्ससची, फर्स्ट आपण सी 1749, ॲज यू कॅन सी इन द स्लाईड, 1749मध्ये स्वीडनने सगळ्यात पहिल्यांदा सेन्सस सुरू केला होता. त्याच्यानंतर USA ने 1790मध्ये, मग इंग्लंडने आणला 1801मध्ये. आणि इंग्लंड हा भारतावर राज्य करत होता म्हणून इनव्हेरिएबली इंडियामध्ये आला मग आपल्याकडे सेन्सस. तो आला 1872मध्ये. पण आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की 1872मध्ये जो सेन्सस झाला तो इनकम्प्लीट होता. ऑल राईट. सो पहिला सेन्सस होता आपला, पण पहिला कम्प्लीट सेन्सस नव्हता तो. ठीक आहे. पहिला कम्प्लीट आपला झाला अगेन 9 वर्षांनंतर, म्हणजे कधी झाला 1881मध्ये. नाव आय विल आस्क यू वन क्वेश्चन. 1872मध्ये जो पहिला सेन्सस झाला तो कुठल्या व्हॉइसरॉयच्या अंतर्गत झाला, कोणाला सांगता येईल? येस, इट वॉज लॉर्ड मायो. लॉर्ड मायोने अजून काय केलं होतं, डिसेंट्रलायझेशन, राईट. ओके. त्यानंतर 1881चा जो झाला त्याच्यामध्ये आपण बघू शकतो 1881, सेकंड पॉईंट बघा, 1881 तेव्हा कोण होतं आहे, लॉर्ड रिपन. रिपनचं नाव कशाच्या संदर्भात जास्त येत आहे? येस, इल्बर्ट बिट कॉन्ट्रोवर्सी, एक्झॅक्टली. आणि रिपनलाच डिसेंट्रलायझेशनचा फादरसुद्धा बोलतात. ओके. सो हिस्ट्री ऑफ सेन्सस, पहिला पॉईंट आहे 72मध्ये लॉर्ड मायोने आणलं आहे. त्यानंतर 81मध्ये लॉर्ड रिपनने आणलं आहे. 72मधला हा इनकम्प्लीट होता आणि 81मधला हा कम्प्लीट होता.
पूर्ण ऑल ओव्हर इंडिया नाही म्हणता येणार, पण ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत जे जे राज्य जो एरिया येतोय तर पूर्ण एरिया कव्हर केला होता 1881च्या सेन्ससने. ऑलराईट, गोईंग फॉरवर्ड. नेक्स्ट इज 2011चा सेन्सस जो लेटेस्ट आहे आपल्याकडे, जसा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे, तो 11चा सेन्सस 15वा सेन्सस होता इंडियाचा थ्रू आउट दी इंडिया, आणि 7th सेन्सस आफ्टर दी इंडिपेंडन्स. आफ्टर द इंडिपेंडन्स पहिला सेन्सस झाला आपला 50 नंतर, 1950 नंतर. सो तो हा आहे मग आपला 7वा. ऑलराईट, आणि पूर्ण लॉर्ड मायोपासून जर आपण पकडलं तर तो होता 15वा. नेक्स्ट जो असेल तो असेल अगेन 8वा आणि 16वा. यू डू द कॅल्क्युलेशन. 2011चा सेन्सस आहे, त्याचं थीम काय होती? अवर सेन्सस अवर फ्युचर, म्हणजे आमचं सेन्सस किंवा आमचं जनगणना आणि आमचे फ्युचर. ठीक आहे. सो ही थीम विचारतील तुम्हाला. आत्तापर्यंत आपण बघितलं त्याच्यामधून शक्य तुम्हाला जास्त विचारणार नाही, पण ह्या स्लाईडमधले तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता खूप जास्त येते. मायोचा क्वेश्चन विचारू शकतात, रिपनचा विचारू शकतात, तिसरा पॉईंट विचारू शकतात, चौथा पॉईंट विचारू शकतात. राईट, 2011 सेन्ससची थीम काय होते किंवा मोटो काय होतो असा एक सिंपल क्वेश्चन विचारू शकतो. दिस आर द फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन्स. सो यू नीड टू नो दिस. ऑलराईट, सी आता एक्झाममध्ये यू विल बी सीइंग दी एक पर्टिक्युलर स्कीम असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल ती कुठल्या मिनिस्ट्री थ्रू येते आहे. स्लाईडमध्ये दिलेलं आहे जे सेन्सस आहे ते कुठल्या मिनिस्ट्री थ्रू येतात ते. फॉर एक्झाम्पल सेन्सस, फर्स्ट पॉईंट बघा, सेन्सस हा कोण देतो आहे? मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृहराज्यमंत्री. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आपल्याला सेन्सस देतो आहे. 1-2 स्लाइड्स पूर्वी जसं मी सांगितलेलं SECC म्हणजे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, हा सेन्सस खूप महत्त्वाचा आहे. हा आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघूयाच. सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस कुठली मिनिस्ट्री देते? मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट प्लस मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन पॉवर्टी ॲलिव्हिएशन, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. थोडक्यात काय, मिनिस्ट्री ऑफ रुरल ग्रामीण मिनिस्ट्री, त्यानंतर अर्बन मिनिस्ट्री आहे, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. लक्षात ठेवण्यासारखी इथे गोष्ट अशी आहे, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये जी नोडल एजन्सी आहे किंवा नोडल मिनिस्ट्री आहे ती आहे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, ग्रामीणचा जो डेटा, ग्रामीण एरियातला डेटा कोण प्रोव्हाइड करतं आहे? रुरल डेव्हलपमेंट. अर्बन एरियातला डेटा कोण प्रोव्हाइड करणार आहे? येस, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट. आणि कास्ट जातीचा डेटा कोण प्रोव्हाइड करतं आहे? मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ठीक आहे. ऑलराईट, नेक्स्ट थिंग, थर्ड पॉईंटमध्ये पॉवर्टी. थ्रूआउट द पिरियड देर हॅज बीन द क्वेश्चन ऑन हाऊ टू डिफाईन द पॉवर्टी. राईट, खूप समित्या बसवल्यात गव्हर्नमेंटने, पण तरीही अजूनही आपल्याकडे एक स्पेसिफिक पॉवर्टी लाईन आपल्याकडे नाही आहे. राईट, लक्कडवाला कमिटी होती, मग तेंडुलकर कमिटी आली, मग श्री रंगराजन कमिटी आली. रंगराजन कमिटीचा लेटेस्ट डेटा आहे आपल्याकडे, त्यांनी काही एक पॉवर्टी लाईन सजेस्ट केलेली आहे. सध्या गव्हर्नमेंट इज फॉलोविंग दी तेंडुलकर कमिटीज फॉर्म्युला. ठीक आहे. सो पॉवर्टी लाईन आपण कशी मेजर करतोय बघा, तेंडुलकर फॉर्म्युलाचा आपण उपयोग करतो. NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन हे काय करतं? डेटा कलेक्ट करतो आहे, आणि तो डेटा कलेक्ट केल्यानंतर तो सप्लाय कुठे करतो? तो नीती आयोगला सप्लाय करतो, आणि नीती आयोग डिसाइड्स दी पॉवर्टी लाईन. ऑलराईट, पॉवर्टी लाईन कोण डिसाईड करतं आहे? नीती आयोग डिसाईड करतो आहे. आता तेंडुलकरने जो डेटा दिलेला, तेंडुलकरने सांगितलेलं की 23 आणि 37 हा असा पर कॅपिटा इन्कम ठेवायचा एका माणसाचा एका दिवसाचा टू डिफाईन दी पॉवर्टी. आणि रंगराजनने हे जे लिमिट होतं ते इन्क्रीज केलं, आणि त्याने भरपूर लोक एक्स्ट्रा ॲड करून घेतले BPLमध्ये, बिलो पॉवर्टी लाईनमध्ये. ठीक आहे. इकॉनॉमिक जॉग्राफीमध्ये जेव्हा आपण पॉवर्टी बघू तेव्हा आपण पॉवर्टीकडे जास्त जाऊ. सध्या याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा, तेंडुलकर फॉर्म्युला यूज करतात. NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन डेटा कलेक्ट करतं, ते नीती आयोगला डेटा प्रोव्हाइड करतं, आणि नीती आयोग बिलो पॉवर्टी लाईन डिसाईड करतो आहे. इंटरनॅशनल जर तुम्ही लाईन बघितली जी युनायटेड नेशनने सप्लाय केलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्या लाईनमध्ये जर दिवसाला एका माणसाचे इन्कम $1.9 असेल तर त्याला आपण पॉवर्टी किंवा बिलो पॉवर्टी लाईन आपण त्याला कन्सिडर करत नाही. जर तुमचा इन्कम 1.9च्या खालती असेल तर आपण तुम्हाला पॉवर घोषित करतो. इंडियामध्ये ते लिमिट आहे $1.25. ठीक आहे. ओके,
देन रुरल एरियामध्ये कमी पैसे लागतात आहे आणि अर्बन एरियामध्ये जास्त पैसे लागतात आहे. एक जनरल एवढं लक्षात ठेवा, जेव्हा आपण पॉवर्टी बघू तेव्हा आपण वी विल गो इन टू द डीप. आणि शेवटचा पॉईंट, वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट. हा रिपोर्ट आहे. हा रिपोर्ट कोण प्रोव्हाइड करतो? या रिपोर्टमध्ये काय काय डेटा येतो आहे आपल्याला? वर्ल्ड पॉप्युलेशन, पूर्ण जगाची पॉप्युलेशन किती आहे, कशी आहे, डिफरंट पॅरामीटर्स, हे कोण प्रोव्हाइड करतं आहे? युनायटेड नेशन डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स. ठीक आहे. सो एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं, या कुठल्या गोष्टी विचारू शकतात, मी मोस्टली त्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत PPTमध्ये ज्यांच्यावर एक्झामिनरचा फोकस असतो. ऑलराईट, ज्यांच्यावर फोकस नाही त्या गोष्टी जास्त मी कव्हर केलेल्या नाही आहेत, ज्यांची काही गरज नाही त्या तर नाहीच नाही. ऑलराईट. सो फोर्थ पॉईंट, या सगळ्या पॉईंटवर तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. जस्ट हॅव अ लुक ऑन दिस. ऑलराईट. नेक्स्ट इज कुठलाही सेन्सस, स्पेसिफिकली 2011चा जो सेन्सस आहे तिथून पुढे सेन्सस आपण 2 फेजमध्ये आपण कव्हर करतो. पहिल्या फेजमध्ये हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस करतात. याच्यामध्ये फक्त घरं मेजर करतात, घरांचे नंबर मेजर करतात, किती घरं आहेत, कसे आहेत, कॉन्क्रीटचे आहेत का, स्लॅब कॉन्क्रीटचे आहेत का, कच्चे घरं आहेत का, वीट बांधकाम आहे का, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. राईट. सो असं हे करतात. हा फेज आता चालू झालेला आहे, म्हणजेच ऑक्टोबर 2018मध्ये हा फेज चालू झालेला आहे. नेक्स्ट, पॉप्युलेशन एन्युमरेशन. याच्यामध्ये अंगणवाडी टीचर्स, आशा, हे बाकीचे सगळे लोक हे घरोघरी जातात आणि डेटा गोळा करतात. त्यांच्याकडे मोठं रजिस्टर असतं बघा, आणि त्या रजिस्टरवर ते कलेक्ट द डेटा. ऑलराईट. ठीक आहे. सो 2 फेजेसमध्ये आपण सेन्सस कव्हर करतोय. नेक्स्ट इज माल्थेशियन थेअरी ऑफ द पॉप्युलेशन. राईट. आता बघा, जॉग्रफीमध्ये किंवा कुठल्याही सायन्समध्ये कुठलाही हायपोथेसिस देण्यासाठी एक थेअरी लागते आपल्याला. सो माल्थेशियनने एक थेअरी प्रोव्हाइड केलेली. 2 महत्त्वाच्या आहेत. एक आहे माल्थेशियन थेअरी, याच्यानंतर जी आपण बघू ती आहे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी. डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी ही सायंटिफिकली प्रूव्हन आहे आणि ते आता ऑलमोस्ट सगळेजण ॲक्सेप्ट करतात. दो काही एक्सेप्शन्स आहेत, पण डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी हे सगळेजण ॲक्सेप्ट करतात. पण माल्थेशियन हा आपला सिलेबसचा पार्ट आहे म्हणून आपण बघून घेऊ. सो माल्थेशियन थेअरी ऑफ पॉप्युलेशन किंवा थेअरी ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. फिगरमध्ये तुम्ही बघताय एक ब्लॅक लाईन आहे, एक रेड लाईन आहे. रेड लाईन रिप्रेझेंट पॉप्युलेशन, ब्लॅक लाईन रिप्रेझेंट रिसोर्सेस. पॉप्युलेशनला सस्टेन करण्यासाठी रिसोर्सेस लागतील आपल्याला. कुठकुठले रिसोर्सेस लागतील? त्यांना एज्युकेशन द्यावं लागेल, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, रोड लागेल, फूड लागेल, ऑइल लागेल, पेट्रोलियम ऑइल लागेल ना आपल्याला. येस, मेनी थिंग्स. सो या पॉप्युलेशनला सस्टेन करण्यासाठी वी विल नीड रिसोर्सेस. ऑलराईट. सो माल्थेशियनने काय सांगितलं आहे? रिसोर्सेस, आपली ब्लॅक लाईन, रिसोर्सेस इन्क्रीज होतात आणि पॉप्युलेशन इन्क्रीज होते जसं जसं टाईम जातो. पण रिसोर्सेस कसे इन्क्रीज होतात? ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये. ॲरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे कुठली? 1, 2, 3, 4, 5 असे +1 इन्क्रीज होत आहे. पण जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये बघा, जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये कसं इन्क्रीज होते? 1, 2, 4, देन 8, देन 16, देन 32. ऑलराईट. असे इन्क्रीज होतात. येते लक्षात? सो माल्थस जो होता त्याने काय सांगितलं? रिसोर्सेस 1, 2, 3, 4, 5, 6 असे इन्क्रीज होतात, पण पॉप्युलेशन 1, 2, 4, 8, 16, 32, 64 असे इन्क्रीज होतात. त्याच्यामुळे रिसोर्सेस खूप हळू इन्क्रीज होतात, पण पॉप्युलेशन खूप पटापट इन्क्रीज होते. सो देर विल बी अ पॉईंट ऑफ क्रायसिस जिथे पॉप्युलेशन जास्त होऊन जाणार ॲज कम्पेअर टू द रिसोर्स कॅपॅबिलिटी. मग पॉईंट ऑफ क्रायसिसमुळे काय होतं आहे मग? येस, जे आत्ता आपल्याला आफ्रिकामध्ये, युगांडामध्ये, स्पेसिफिकली सोमालियामध्ये आपल्याला बघायला भेटतं. फमाईन, दुष्काळ तिथे खूप आहे आणि खूप लोकांचे मृत्यू होते तिथे. का? कारण अन्न नाही आहे त्यांच्याकडे, रिसोर्सेस कमी पडतात आहे. ठीक आहे. ओके. सो माल्थेशियनने ही थेअरी दिली. आता क्रायसिस फेज जेव्हा आपण टच करतो, क्रायसिस फेज टच केल्यानंतर त्याच्यावरती जी पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशनचं काय होणार? मग ती पॉप्युलेशन कमी होणार. पॉप्युलेशन कशी कमी होणार? माल्थसने तिथे 2 मेजर्स दिले. पहिला मेजर त्याने दिला होता प्रिव्हेंटिव्ह चेक्स आणि दुसरा होता पॉझिटिव्ह चेक्स. प्रिव्हेंटिव्ह चेक्स आणि पॉझिटिव्ह चेक्स म्हणजे काय? हे फक्त दिज आर द कंट्रोल्स ऑन द पॉप्युलेशन. कुठकुठले पॉप्युलेशनवर कंट्रोल त्याने सांगितलेत? त्याने सांगितलं एपिडेमिक, वॉर, फ्लड, ड्रॉट, हे सगळे प्रिव्हेंटिव्ह चेक्स आहेत. त्याच्यानंतर काही पॉझिटिव्ह चेक्स येतात.
राईट. ते कोणकोणते? जो माणूस स्वतः देतो. माणूस कोणकोणते देतोय? डिलेड मॅरेज, मॅरेज थोडं उशिरा करणं, नसबंदी करणं, अबॉर्शन करणे, हे सगळे आहे माणसाने घडून आणलेले चेक्स. ठीक आहे. नोबडी विल आस्क यू द प्रिव्हेंटिव्ह आणि पॉझिटिव्ह चेक्समधला डिफरन्स. फक्त माल्थेशियन थेअरीमध्ये काय सांगितलं होतं तेवढं फक्त बघा. आणि माल्थेशियन थेअरी इज रिलेटेड टू द पॉप्युलेशन. आणि हे फक्त आपण आपल्या बेसिक अंडरस्टँडिंगसाठी घेतलं आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट येते डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी. याच्यावर थोडं आपण जरा जास्त वेळ घेऊ, कारण हे महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. याच्यावर क्वेश्चन्स विचारू शकतात आणि हे खूप महत्त्वाचे आहे इंडियन पॉप्युलेशन कशी इन्क्रीज होते आणि डिक्रीज होते हे बघण्यासाठी. ठीक आहे. सी डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी त्या साईडने बघा. वाय ॲक्सिसला काय आहे? वाय ॲक्सिसला आपण दिलेले आहेत इयर्स. डेथ रेट आपण दिलेला आहे. ठीक आहे. आणि एक्स ॲक्सिसला आपण स्टेजेस दिलेला आहे, स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, जसं जसं डेव्हलपमेंट वाढते. नाव सपोज आपण असं कन्सिडर करतो इंडियाची सुरुवात झाली हरप्पा संस्कृतीमध्ये 3000 BC बिफोर ख्राइस्टमध्ये. तेव्हापासून इंडियाचा बर्थ होतोय आणि इंडिया डेव्हलप होते आहे असं आपण कन्सिडर करतो. किंवा सगळ्यात सोपं पकडायचं झालं आफ्टर इंडिपेंडन्स घेऊया आपण. आफ्टर इंडिपेंडन्स इंडिया. ठीक आहे. ओके. कन्सिडरेशनसाठी त्याच्या आधी भरपूर गोष्टी झालेल्या आहेत पण आपण त्या सध्या विसरून जाऊया. ओके. फर्स्ट स्टेज बघा. तुम्ही ह्या फर्स्ट स्टेजमध्ये असं लाईन बघा. ठीक आहे. सी सगळ्यात खालची जी लाईन आहे इट इज ओव्हरऑल पॉप्युलेशन. सगळ्यात खालची जी लाईन आहे इट इज ओव्हरऑल पॉप्युलेशन. त्यानंतर जी अशी फ्लक्च्युएट होते ना लाईन, फ्लक्च्युएट जी लाईन होते आहे फर्स्ट याच्यामध्ये जी पर्पल कलरमध्ये दाखवलेली आहे ती आहे डेथ रेट. ठीक आहे. डेथ रेट. आणि जी ब्लॅक कलरमध्ये आहे ती आहे बर्थ रेट. जन्मदर आहे, मृत्यूदर आहे आणि त्याच्यानंतर आहे पॉप्युलेशन रेट. ठीक आहे. ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन. फर्स्ट स्टेजमध्ये बघा. फर्स्ट स्टेजमध्ये काय येतं आहे? डेथ रेट पण खूप हाय आहे, बर्थ रेट पण खूप हाय आहे. राईट. खूप जास्त जन्म होतात आहे आणि खूप जास्त मृत्यू पण होतात आहे. म्हणून पॉप्युलेशन जास्त इन्क्रीज होत नाही आहे. तुम्ही बघा पॉप्युलेशन ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे, तिथे जास्त इन्क्रीज होत नाही आहे. ऑल राईट. हा जो पिरियड असतो ह्या पिरियडमध्ये काय असतं आहे? वॅक्सिनेशन डेव्हलप झालेलं नसतं आहे. माणसाचा नेचरवर कंट्रोल खूप कमी असतो आहे. माणूस नेचरच्या जो फटके असतात त्या नेचरचे फटके तो कंट्रोल नाही करू शकत, स्वतःचा बचाव नाही करू शकत. दुसरे प्राणी असतात ते माणसांना हानी पोचवतात. राईट. आणि ॲग्रिकल्चरवर जास्त भरोसा असतो. पण कुठलं ॲग्रिकल्चर असतं इथे? झूम अँड झूम असतं, त्यालाच आपण स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर म्हणतो. थोडी जास्त प्रगती होते माणसाची, तो सेटल ॲग्रिकल्चरमध्ये जातो, मग तो सेकंड स्टेजमध्ये येतो. आता सेकंड स्टेजमध्ये आल्यावर बघा, सेकंड स्टेजमध्ये महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की डेथ रेट एकदम ड्रास्टिकली कमी होतो आहे. डेथ रेट ड्रास्टिकली कमी होतो आहे पण आपला बर्थ रेट कमी झालेला नाही अजून सेकंड स्टेजमध्ये. राईट. बर्थ रेट सफिशियंटली हाय आहे, डेथ रेट ड्रास्टिकली कमी होतो आहे. याचा अर्थ काय झाला इथे? सेकंड स्टेजमध्ये जे मेडिकेशन्स आहेत, दवा, ज्याला आपण डॉक्टरी पेशा म्हणतो आपण, इम्युनायझेशन टेक्निक्स, पोलिओ, मिसल्स, डेंग्यू, या पर्टिक्युलर जे आजार आहेत यांच्यामुळे जे माणसं मरतात, मृत्यू पावतात, त्यांचा बचाव करण्यासाठी मेडिकल टेक्नॉलॉजी खूप बऱ्यापैकी सस्टेनेबली इन्क्रीज झालेली असते, डेव्हलप झालेली असते. मग त्याच्यामुळे मृत्यूदर खूप कमी होऊन जातो. पण जन्मदर आपण कमी नाही झालेला आहे अजून. का? कारण या फेजमध्ये अजूनही आपण ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जाऊ. इंडस्ट्री, सो आपली इकॉनॉमी मधली जी डॉमिनंट फील्ड आहे इट इज ॲग्रिकल्चर. आणि ॲग्रिकल्चरमध्ये काम करण्यासाठी आपल्याला खूप जास्त हातांची गरज असते. म्हणून आपण जास्तीत जास्त लेबर आपण प्रोक्यूर करायचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात स्वस्त लेबर कोणतं? फॅमिली. म्हणून आपण मोठी फॅमिली असणं आपल्या त्याच्याकडे जास्त कल असतो सेकंड फेजमध्ये. आता इथे बघा पॉप्युलेशनचा बघा, सगळ्यात खालची लाईन. आता पॉप्युलेशन हळूहळू इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली आहे. ठीक आहे. येतं आहे लक्षात? पॉप्युलेशन थोडी आता इथे इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली आहे. का? कारण बर्थ रेट हाय आहे, जन्म तर होतात आहेत पण मृत्यू खूप कमी झालेला आहे. आता पॉप्युलेशन इन्क्रीज होते. आता थर्ड स्टेजमध्ये या. थर्ड स्टेजमध्ये बघा डेथ रेट तर ऑलमोस्ट कॉन्स्टंट झालेला आहे, बर्थ रेटसुद्धा आता डिक्रीज व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता पॉप्युलेशन पण थोडी वर जाऊन काय होते? स्टेबल झालेले आहे. ऑल राईट. ओके. इंडिया सध्या या फेजमध्ये आहे, थर्ड फेजमध्ये. आपला पॉप्युलेशन रेट आहे तो आता हळूहळू आपला तो आता कंट्रोलमध्ये येतो आहे. ग्रोथ रेट
ग्रोथ रेट आता आपली कंट्रोलमध्ये येते आहे. सगळ्यात शेवटची स्टेज, फोर्थ स्टेज, जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, इंडस्ट्रियली डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, ते या फोर्थ स्टेजमध्ये आहेत. फोर्थ स्टेजमध्ये आपल्याला काय बघायला भेटतं आहे, सी पॉप्युलेशन रेट एक तर कमी झालेला आहे किंवा आता कॉन्स्टंट झालेला आहे. मोस्टली तो कमी झालेला आहे. आणि डेथ रेट बघा, डेथ रेट पण एकदम लो आहे आणि बर्थ रेटसुद्धा लो आहे. राईट, काही ठिकाणी तर बर्थ रेट डेथ रेटच्या पण खाली जातो आहे. जपान असेल, कोरिया असेल, रशिया असेल, जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, तिथे आता पॉप्युलेशन इन्क्रीज होणं थांबलेलं आहे. आता कमी होते उलट त्यांचे पॉप्युलेशन. ते या फोर्थ स्टेजमध्ये आहेत. इंडियाला इथे यायला वेळ आहे अजून. ऑलराईट, ओके. सो ह्या लाईन जे आहे आपले लाईन ग्राफ, त्याच्या खालती आपण पिरॅमिडसारखं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला आकृत्या, त्यांना बोलतात एज पिरॅमिड. एज पिरॅमिडवर क्वेश्चन विचारतात तुम्हाला. ते लोक डायरेक्टली असे एक्झाममध्ये तुम्हाला हे डायरेक्टली असे फिगर्स देतील आणि ही फिगर कुठल्या स्टेजची रिलेट होते एक तर हे विचारतील, किंवा ही फिगर इकॉनॉमिकली कुठल्या स्टेजमधली येते ते विचारतील, किंवा भारतासाठी कुठली स्टेज आहे, केरळसाठी कुठली आहे, उत्तर प्रदेशमध्ये कुठली आहे, जपानसाठी कुठली आहे, युगांडासाठी कुठली आहे. राईट, हे असं डायरेक्टली क्वेश्चन्स विचारतील. सो अगेन सगळ्यात त्या साईडची जी पहिल्या स्टेजच्या खालती जी आहे लाईन ती बघा. ओके, फर्स्ट ऑफ ऑल लेट्स डिस्कस हा एज पिरॅमिड काय असतोय. एज पिरॅमिडवर वाय ॲक्सिसला जो उभा ॲक्सिस आहे त्याच्यावर एजप्रमाणे तिथे सेगमेंट असतात. 0 ते 4 वर्ष, मग 5 ते 10 वर्ष, मग 11 ते 15 वर्ष, असे सेगमेंट्स असतात. एज पिरॅमिडच्या एका साईडला राईट साईडला फिमेल्स असतात, लेफ्ट साईडला मेल असतात आणि एक्स ॲक्सिसला आहे पर्सेंटेज. ऑलराईट, मग फर्स्ट स्टेजच्या खालती जे काही आहे, जी काही फिगर आहे, इट शोज एज पिरॅमिड ऑफ द फर्स्ट स्टेज. तो कसा आहे, कोण आहे आणि जरा तिरप्या रेषा आहेत ना, त्या तिरप्या रेषा कशामुळे आहे बघा. पहिली जी फिगर आहे त्याचा बेस खूप ब्रॉड आहे ॲज कम्पेअर टू ॲपेक्स. ॲपेक्स खूपच छोटा आहे आणि जो बेस आहे तो ब्रॉड आहे. ब्रॉड बेस आहे याचा अर्थ काय होतोय, मुलं खूप जन्माला येतात आहे पण ते वरती जाईपर्यंत ते मृत्यू पावतात आहे. असं काय होतं आहे, येस मेडिकल फॅसिलिटीज नाही आहेत म्हणून असं होतं आहे. इथे लाईफ एक्सपेक्टन्सी खूप कमी असते, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष एवढी कमी असते लाईफ एक्सपेक्टन्सी. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे काय, एखादा मुलगा किंवा एखादा ह्युमन बिंग किती वर्ष जगू शकतो याची जी अपेक्षा असते ती. सध्या भारताच्या 65 वर्ष आपण इन एन ॲव्हरेज जगू शकतो. तुम्ही जपानमध्ये जा, साऊथ कोरियामध्ये जा, तिथे 80-85 एवढे जगू शकतात. नॉर्वेमध्ये जा. ऑलराईट, इट इज लाईफ एक्सपेक्टन्सी. जेवढी जास्त तेवढं ती कंट्री डेव्हलप्ड असते, इकॉनॉमिकली असेल, इंडस्ट्रियली असेल, सगळ्याच बाबतीत. पहिलं बघितलं आहे. सेकंडमध्ये या. सेकंडमध्ये बघा, बेस खूप जास्त आहे. अगेन बेस खूप ब्रॉड आहे सेकंड फिगरमध्ये आणि तो हळूहळू मध्ये मग टेपर होत जातो आहे. ॲपेक्स परत कमी झालेला आहे. अगेन इथे काय सांगतो आहे, खूप जास्त जन्म होतात आहेत आणि हळूहळू ते वरती जातात आहेत. अजूनही डेथ रेट बऱ्यापैकी हाय आहे, खूप कमी झालेलं नाही आहे म्हणून लोक खूप मृत्यू पावतात आहेत. तिसऱ्यामध्ये या. तिसऱ्यामध्ये आता बघा, बर्थ रेट जास्त आहे. वरची जी रेट करा, वरची जी फिगर आहे त्याच्याशी रिलेट करा. तिसरा जी फिगर आहे तिसऱ्यामध्ये बघा, बेस जास्त आहे. बेस जास्त आहे म्हणजे काय, येस बर्थ खूप जास्त होते आहे. पण आता डेथ रेट खूप कमी आलेला आहे. राईट, डेथ रेट ऑलमोस्ट कॉन्स्टंट झालेला आहे. त्याच्यामुळे आता लोक मृत्यू पावणं बंद झालेलं आहे. मग हा तसा पुढे मग तो कॅरी फॉरवर्ड होत जातो. ठीक आहे. आणि आता लास्ट सगळ्यात शेवटची, त्याच्यामध्ये बेस बघा, बेस छोटा आहे ॲज कम्पेअर टू मिडल एज. याचा अर्थ काय होतोय, बेस छोटा आहे म्हणजे मुलं खूप कमी आहेत त्या कंट्रीमध्ये. जी वर्किंग एज पॉप्युलेशन आहे ती जास्त आहे आणि म्हातारे लोकंसुद्धा कमी आहेत. सो इथे सगळ्यात जास्त काय आहेत, वर्किंग एज पॉप्युलेशन. म्हातारे पण कमी आहेत आणि लहान मुलं पण कमी आहेत. आपल्याकडे कसं आहे, येस आपल्याकडे प्रपोर्शनमध्ये बोलायचं झालं, जे वयस्कर लोक आहेत 64 वर्षांच्या वरती, ज्याला आपण 65 आणि त्याच्या पुढे आपण त्यांना वयस्कर म्हणून कन्सिडर करतो, ते आहेत आपल्याकडे 8%, 8%. लहान मुलं ज्यांना आपण 15 आणि 15च्या खालती कन्सिडर करतो ते आहेत आपल्याकडे 43%, 43%.
आणि वर्किंग एज पॉप्युलेशन आहे आपल्याकडे 49%. सो याच्यावरून तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसेल, राईट. ओके, सो आय होप डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी याच्यामध्ये काय दिलं आहे ते बघा. याच्यामध्ये रिसोर्सेस दिलेले नाही, डेथ रेट, बर्थ रेट आणि पॉप्युलेशन रेट फक्त डिफाईन केलेला आहे. एज पिरॅमिडकडे लक्ष द्या, एज पिरॅमिड्स क्वेश्चनमध्ये विचारतात. ठीक आहे. ओके, चलो गोईंग नेक्स्ट. काही डेफिनेशन्स आहे याच्यामध्ये. बिफोर गोईंग टू द सेन्सस आपल्याला ह्या डेफिनेशन्स माहिती असणं गरजेचं आहे. सो व्हॉट आर दोज डेफिनेशन्स, लेट्स सी. सगळ्यात पहिले क्रूड बर्थ रेट. बर्थ रेट म्हणजे काय, लेट्स सी. बर्थ रेटमध्ये आपण काय बघतोय की किती मुलं जन्माला येतात आहेत, राईट. बर्थ रेटमध्ये आपण काय बघतोय, किती मुलं जन्माला येतात आहेत, पण कशाच्या बेसिसवर, राईट. सो बर्थ रेट काय असतोय, लाईव्ह बर्थ, ठीक आहे, लाईव्ह बर्थ पर 1000 पॉप्युलेशन. ऑल राईट, लाईव्ह बर्थ पर 1000 पॉप्युलेशन, एवढंच लक्षात ठेवा. 1000 लोकांच्या मागे किती मुलं जन्माला येतात आहेत, ठीक आहे. आणि त्याला पुढे फक्त क्रूड हा शब्द का लावला आहे, क्रूड म्हणजे काय, स्पेसिफिक नाही आहे, स्पष्ट नाही आहे, ठीक आहे. सो क्रूड हा शब्द याच्यासाठी लावला आहे आपण, कारण कितीतरी मुलं असतात की ज्यांची रिपोर्टिंग होत नाही, खेड्यापाड्यामध्ये ज्यांचे डिलेवरी होते त्यांची रिपोर्टिंग होत नाही गव्हर्नमेंटकडे, राईट. म्हणून हा क्रूड आहे, अजून शुअर नाही आहे आपण. जो फक्त बर्थ रेट असतो तो एकदम परफेक्ट असतो, तो शुअर असतो, पण क्रूड बर्थ रेट. सिमिलरली डेथ रेट, किती लोक मृत्यू पावतात आहेत पर 1000 पॉप्युलेशन, ठीक आहे. हे दोन्ही लक्षात ठेवा, ह्या दोन्ही गोष्टी पर 1000 आहेत. ऑल राईट. सो टोटल फर्टिलिटी रेट आपल्याकडे काय आहे, 15 ते 49 वर्ष ज्या लेडीजचं वय आहे त्यांना मेजर करतात, कारण ह्याच ज्या लेडीज आहेत दे आर फर्टाईल, ते मुलांना जन्म देऊ शकतात, राईट. सो टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय, फर्टिलिटी म्हणजे तुम्ही जर मुलांना जन्म देण्याची तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही फर्टाईल आहात, राईट. आणि तुम्हाला नसेल तुमची कॅपॅसिटी, इफ यू आर नॉट एबल, तर तुम्ही इनफर्टाईल आहात, राईट. सो 15 ते 49 वर्ष वयाच्या ज्या लेडीज आहेत त्यांना कन्सिडर करतात याच्यामध्ये. सो टोटल फर्टिलिटी रेट सध्याचा आपला आहे 2.4. 2.4 म्हणजे काय, एक जी स्त्री आहे आपली भारतीय स्त्री, ती 2.4 मुलांना किंवा बालकांना जन्म देऊ शकते तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये. 2.4, ठीक आहे, येते लक्षात. ओके, नेक्स्ट पॉईंट इज रिप्लेसमेंट लेवल पॉप्युलेशन. रिप्लेसमेंट लेवल पॉप्युलेशन म्हणजे काय आपण नेक्स्ट याच्यामध्ये व्यवस्थित बघू. सध्या पूर्ण वर्ल्ड 2.1 रिप्लेसमेंट लेवल पॉप्युलेशन अटेन करण्याचा प्रयत्न करतोय. ते का करतोय ते आपण इथे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा वाय टोटल फर्टिलिटी रेट टार्गेट जे आहे 2.1 का असतं आहे, आपला आहे सध्या 2.4 भारताचं. सपोज एक कपल आहे, राईट, एक्स अँड वाय, त्यांचं लग्न झालं आहे आणि मग त्यांनी 2 मुलांना जन्म दिला, राईट. त्या कपलने जेव्हा 2 मुलांना जन्म दिला, काही काळानंतर ते जे कपल होतं, आई आणि वडील, ते मृत्यू पावलेत. सो त्या आई वडिलांची जागा रिप्लेस करण्यासाठी नवीन जे जनरेशन आले त्याच्यामध्ये किती लोक आहेत, 2 लोक, राईट. सो आई आणि वडील जेव्हा मरण पावतील त्यांची जागा रिप्लेस करण्यासाठी 2 जण पुरेसे आहेत, राईट. सो त्याच्यामुळे रिप्लेसमेंट लेवल फर्टिलिटी किती असायला हवी, 2 असायला हवी. पण आता काही मुलं जरीही म्हणजे ते पोटात असेल, राईट, तरीही ते जन्माला आल्यावर ते जिवंत असतीलच असं नसतंय, परत काही जण हरवून जातात, राईट. सो म्हणून 0.1 हे आपण त्याच्यासाठी हे ठेवलेले आहे, ठीक आहे. सो टोटल फर्टिलिटीज आपण 2.1 हे टार्गेट ठेवलं आहे, का, रिप्लेस करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आता जर एखादा फर्टिलिटी रेट 2पेक्षा कमी गेला तर काय होतं आहे, आई आणि वडील मरण पावतात आहेत, त्यांना रिप्लेस करायला 2पेक्षा कमी मुलं जन्माला येतात आहेत, राईट. म्हणजे आता पॉप्युलेशन कमी होत जाते. हा पिरॅमिड बघा, आपण पिरॅमिड डिस्कस केलेला, राईट. त्या साईडचा पिरॅमिड हा आहे जपानचा पिरॅमिड. जपानमध्ये बघा, त्या जपानमध्ये काय होतं आहे, लहान मुलांची संख्या कमी आहे, वयस्कर माणसांची संख्या कमी आहे आणि पॉप्युलेशनची संख्या जास्त आहे. पण आता पुढे पुढे जसं असं जाऊ आपण, लहान मुलांची संख्या कमी आहे म्हणजे उद्या जे वयस्कर होतील त्यांची संख्या कमी असेल. येते लक्षात, जे लोक आता मृत्यू पावणार आहेत त्यांना रिप्लेस करायला तेवढीच नंबर नाही आहे, पॉप्युलेशन कमी येणार आहे. हा डेव्हलपिंग कंट्रीजचं बघा,
डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये मुलांची संख्या भरपूर जास्त आहे. सो इट इज अबोव द 2.1 अँड इट इज बिलो द 2.1. जर एखाद्या कंट्रीला आपली पॉप्युलेशन स्टेबल ठेवायची असेल तर त्यांना टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1 एवढा लागेल. ठीक आहे. ओके. सो गोइंग फॉरवर्ड, नेक्स्ट क्वेश्चन अरायझेस डिपेंडन्सी रेशो. डिपेंडन्सी रेशो म्हणजे काय? किती लोक डिपेंडंट आहेत. राईट. डिपेंडन्सी रेशो म्हणजे किती लोक डिपेंडंट आहेत. पहिला पॉईंट बघा. सी, कुठल्याही घरामध्ये कोण कोण डिपेंड असतं? लहान मुलं डिपेंड असतात आणि वयस्कर लोक डिपेंड असतात. ते कोणावर डिपेंड असतात? जे लोक कमवते आहेत त्यांच्यावर डिपेंड असतात. ठीक आहे. ऑफिशियल डेफिनेशननुसार 0 ते 15 आणि 64च्या पुढे जे लोक आहेत ते डिपेंड असतात, इकॉनॉमिकली डिपेंड असतात. कोणावर? जे लोक कमावते आहेत त्यांच्यावर. राईट. सो वर्किंग पॉप्युलेशन किती आली आपली? वर्किंग पॉप्युलेशन आली आपली 15 ते 64 वर्ष. सो डिपेंडन्सी रेशो जर मला काढायचा असेल तर मी काय करेल? कुठल्या एका घरातले 15पेक्षा खालती किती आहेत लोक, 64च्या वरती किती आहेत लोक, यांचे मी बेरीज करणार. त्यांना डिवायडेड बाय वर्किंग पॉप्युलेशन किती आहे. ठीक आहे. ओके. आता हाच जर रेशिओ मी पूर्ण देशासाठी फिरवला तर इट विल बी डिपेंडन्सी रेशिओ ऑफ द नेशन. ऑल राईट. ओके. तिसरा पॉईंट बघा. HDR ह्युमन डेव्हलपमेंट रेशिओ, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. हा रिपोर्ट कोण पब्लिश करत आहे? येस, UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट रिपोर्ट. दरवर्षी हा रिपोर्ट ते पब्लिश करतात. याचं काय बघून घेणार तुम्ही? याची थीम बघून घेणार. 2018ची थीम काय आहे HDRची, ही महत्त्वाची असते आपल्यासाठी. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टने सांगितलं भारतामध्ये 43% पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन, 43% ऑफ पॉप्युलेशन इट इज बिलो द 15 आणि 8% इट इज अबोव द 64. यांची तुम्ही जर बेरीज केली तर किती येत आहे? 53. 53% आपल्या इंडियामध्ये हे डिपेंडंट आहेत. ठीक आहे. आणि वर्किंग पॉप्युलेशन किती येते मग? 47 ही आपल्याकडे आहे. 47%. 100पैकी 27 लोक कामं करतात आणि 53 लोक त्यांच्यावर डिपेंड आहेत. त्या 53पैकी बघा तुम्ही 43 लोक लहान मुलं आहेत. सो ते पुढे जाऊन ते काय होणार आहे? वर्किंग एजमध्ये येणार आहे. हा आहे आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड. राईट. डेमोग्राफिक डिव्हिडंड. पण डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण तेव्हाच त्याचा उपयोग करून आणू शकतो जर आपण ह्या 43% मुलांना व्यवस्थित शिक्षण प्रोव्हाइड केलं तर. ठीक आहे. इट इज अनदर पार्ट, पण हे तुमच्या लक्षात राहू द्या सोबत. जनरली जर आपण रेनफॉल डेन्सिटी जर आपण बघितली आणि तीच जर आपण प्रोजेक्ट केली पॉप्युलेशन डेन्सिटी ऑफ इंडिया तर ते ऑलमोस्ट सेम येतं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, केरला, वेस्टर्न घाट्स, केरला आहेत, वेस्टर्न घाट आहेत. राईट. इथे पॉप्युलेशन जास्त आहे डेन्सिटी. कारण का? कारण ते पाऊस भरपूर येतो. पाऊस भरपूर आहे म्हणजे ॲग्रिकल्चर जास्त आहे. ॲग्रिकल्चर जास्त आहे म्हणजे इकॉनॉमिकली बेनिफिट तिथे जास्त आहे, म्हणून तिथे जास्त लोक राहू शकतात. ठीक आहे. अगेन बिहार, UP इथे कम्पॅरेटिव्हली जास्त पाऊस येतो आहे म्हणून तिथे राहतात लोक जास्त, डेन्सिटी जास्त आहे. वेस्ट बेंगॉलचं उदाहरण सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये काय आहे? डेल्टा आहे तिथे. राईट. तो डेल्टामुळे जमीन खूप सुपीक आहे. जमीन सुपीक आहे आणि पाऊस कसा येतो? पाऊस जो बे ऑफ बेंगॉल ब्रांच असते ती सगळ्यात पहिल्यांदा म्हणता येणार नाही, सगळ्यात पहिल्यांदा ती मेघालयात जाते आणि त्यानंतर मग ते वेस्ट बेंगॉलमध्ये जाते. वेस्ट बेंगॉलमध्ये ती पाणी देते. राईट. सो त्या पाणी दिल्यामुळे आणि ॲल्युव्हियल सॉईल असल्यामुळे शेती खूप चांगल्या प्रकारे तिथे करता येते आणि म्हणून भरपूर पॉप्युलेशन तिथे असते. ठीक आहे. सो लास्ट पॉईंटमध्ये जसं दिसतं आहे रेनफॉल मॅप ऑफ इंडिया ओव्हरलॅप्स पॉप्युलेशन मॅप. आणि काही एक्सेप्शन्स आहेत. कोणकोणते एक्सेप्शन्स आहेत? मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश हे एक्सेप्शन्स आहेत. पण इन जनरल रेनफॉलचा मॅप ओव्हरलॅप होतो इंडियन याच्यावर. लास्ट पॉईंट ऑफ दिस लेक्चर, हिंदूमधली ही PDF आहे. याच्यामध्ये काही सेन्सस 2011साठी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स दिलेले आहेत. तिथे एकदा बघा तुम्ही. एकूण खर्च किती आलेला आहे? राईट. नंबर ऑफ हाऊसेस किती आहेत? सिटीज किती आहेत? विलेजेस किती आहेत? फक्त एकदा याच्यावर नजर मारा. याच्यामधून जास्त क्वेश्चन्स फॉर्म होणार नाहीत. फक्त हा इकडचा सगळ्यात इकडचा 2001 ते 2011मध्ये काय झालं होतं हे एकदा फक्त व्यवस्थित बघा. ही फिगर एकदा नजरेखालून घाला फक्त, तेवढं काम होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर
या फिगरमध्ये ही पाय चार्ट बघा, याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे सेक्स रेशो. सेक्स रेशोचं कंपॅरिझन केलेलं आहे. 2001चा सेक्स रेशो आणि हा 2011चा सेक्स रेशो. 2011मध्ये आहे 940चा सेक्स रेशो, इथे आहे 983चा सेक्स रेशो. कमी झालेला आहे सेक्स रेशो. राईट, हे नंबर तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ह्या नंबरवर क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. ग्राफ दिलेला आहे, हा ग्राफ फक्त एकदा व्यवस्थित बघून घ्या की पॉप्युलेशन ऑफ इंडिया 2091 पासून 2011पर्यंत कशी इन्क्रीज झालेले आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके, सो याच्या नेक्स्ट लेक्चरला सेन्ससचा जो पार्ट बाकी आहे आपण तो बघूया. ओके, ठीक आहे. सो आत्तापर्यंत ह्या लेक्चरमध्ये तुमचे जे जे काही प्रॉब्लेम्स असतील, डू कमेंट. या कमेंट व्हिडिओच्या खालती जे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तुम्हाला काही चेंजेस हवे आहेत तोपर्यंत वी कॅनॉट डू द थिंग्स. ऑल राईट, थँक्यू व्हेरी मच.